डॉक्टर प्रेफर करतात. कंपनी कोणती लीला ह्याच्या असेल ना शेवटीची आहे ती 400. छान आहे चप्पल. 200 बघून घेतली गं. ही आहे ती. माझ्या याच्यावर येते ना बरोबर. तर ह्या आमच्या कन्या मला डीमार्टला आल्या घेऊन घरातलं सामान घ्यायचं म्हणून पटकन डीमार्टवरून आणूया म्हणून. घरचं सामान कमी घेतले आणि बाकीच्या वस्तूच ढिगभर घेतले 3000. तर अशा या पुरे काय काय घेतले बघा. बॅक कॅमेरा करून दाखवते. ते पण केलं होतं का? घरचं सामान कमीच आहे, खाद्यपदार्थ बाकीचंच वेगळं वेगळं घेतले भरपूर. अशा ह्या आमच्या कन्या ही बघा. अगं ये हा ये पटकन पळत ये पळत पळत. मस्त दिसते. बापरे. तर मम्मीनी म्हणजे आम्हाला खूप दिवसांनी नाही पण प्रत्येक महिन्याला घेत असते तसं सामान घेतलंय. आणि गावी म्हणजे दाखवते तुम्हाला आम्ही काय काय घेतलंय ते खूप दिवसांनी अशा गोष्टी घेतल्यात खाण्याच्या वगैरे. डीमार्ट वरनं घेतल्यात गोष्टी. आता प्राइस काय म्हणतात एक्सपोज नाही करू शकत आपण, डिस्क्लोज म्हणून. पण हा एक बाउल घेतलाय बघा माझ्यासाठी, भाकरी कुस्करून खाण्यासाठी घेतलाय. हे दीदीने घेतलंय. मला याचा कलर एवढा आवडला नाही पण ते डबल कप आहे ना, डबल कप आहे ना भाजी थोडीशी घ्यायला. हा इकडे भाजीसाठी आणि इकडं चपाती भात किंवा काही खाऊ शकतो. हे आम्हाला फक्त 49 ला मिळाले, हे 55 ला मिळाले. छान. हा कप आहे, हा दीदीने 45 रुपयाला घेतला. आता ह्याच्यात आणि ह्याच्यात किती फरक आहे, सेम प्राइस असतात ऑलमोस्ट. पण का तर वेगवेगळ्या गोष्टी, ज्या त्या गोष्टीसाठी जेवढं तेवढी व्हॅल्यू दिलेली. हा क्लिप घेतलाय मी मस्त वेगळी. आणि हे एक प्लेट घेतली मला ॲज युजल. ही 79 ला पडली ऑफरमध्ये. त्यानंतर हे बाकी घरातले सर्व. हे इडलीचं डोसा बॅटर आहे पूर्ण, दीदीने घेतलंय. हे दीदीने घेतलं म्हणजे सगळं मम्मीनेच घेतलंय, पण हे दीदीची चॉईस आहे, हे दीदीने टाकलेलं. त्याच्यानंतर अगरबत्ती, मीठ. त्याच्यानंतर विठोबाची काढ ना बाहेर काढ. विठोबाची आम्हाला टेस्ट घेतली. साफीचं हे घेतलं, लिक्विड घेतलंय. कशासाठी असतं हे, ऍक्च्युली आपल्या जर पोटामध्ये प्रॉब्लेम्स होत असतील किंवा आपल्याला जर ह्याच्यासाठी काय बोलतात पिरियड्स मध्ये, तर हे साफीचं आहे. हे कुठल्याही याचं आम्ही हे करत नाहीये ब्रँडिंग वगैरे. पण सांगायचं तर पिरियड्स मध्ये जर पोटात दुखत असेल किंवा तुम्हाला जर नॅचरली जर पोटात जास्त दुखत असेल कधी कधी जेवल्यानंतर किंवा उपचन, तेव्हा हे साफीचं पिण्यासाठी प्यायचं म्हणजे घेऊन. आणि त्याने पोट साफ होतं किंवा पिरियड्स मध्ये पेन कमी होतो. ते घेतलं. त्याच्यानंतर अगरबत्ती बाय वन गेट वन फ्री आहे त्याच्यावर. हे रामेनचे नूडल्स घेतलेत ॲज युजल माझ्यासाठी, दीदीसाठी पण दीदीला या गोष्टीचा जास्त शॉक नाहीये, मला आवडतात म्हणून मम्मीने घेतलंय. हे मीठ, हे घराचं सामान. हे काय दाखवायचं, काढ 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 बाहेर काढून ठेवते, हे दाखवायचं नाही. हे तिकडे ठेवते सामान. हे आम्ही हे घेतलं 99 ऑफर होती सॅव्हलॉनचं. हे हँडवॉश 99 रुपयाचं हँडवॉश आहे. तू अजून सांगते, तू निरम्याचं आपण जे हे घेतले ना पाकिट, त्यापेक्षा आपण असले लिक्विड घेतले ना खूप दिवस जाते तुला. हे मेडिमिक्स साबण घेतलाय, बॉडी वॉशचा साबण घेतलाय घरामध्ये. मंथली पॅक आहे हा. विमचं घेतलंय. हे काढ ना. हे बॉडी वॉश फ्लामाचा घेतलाय. हे बाजूला ठेवलं पाहिजे. बॉडी वॉश, फेस वॉश. त्याच्यानंतर हा फ्लामाचा साबण. त्यानंतर हे कशासाठी घेतलं ग, हे कशासाठी, टॉयलेट मध्ये लावायला, वासासाठी. त्यानंतर हे साबण आहेत भांड्यांचे. आणि हा निव्हियाचा बॉडी लोशन घेतलंय, हे निव्हियाचं.
आता फक्त शॅम्पू राहिलाय. पण शॅम्पूची एक बेस्ट गोष्ट सांगते. 5 रुपयाची जे आपण सॅशे घेतो शॅम्पू डवचा, त्यासोबत कंडिशनर पण मिळतं, त्यामुळे ते बेस्ट पडतं. त्यामुळे आम्ही बाटल्या घेत नाही बसलो. हे विमचं हे घेतलं. व्हील आहे व्हील. व्हील सॉरी. आणि हे साबण भांड्याचे कपड्यांचं कुठला आहे? सर्फ एक्सेल घेतलाय का? कपड्याचेच आहेत ते. भांड्याचा तो विम आणलाय. बघूया आता सर्फ एक्सेलनी कसं होतंय आपलं कपडे धुवून, काय माहिती. आपण घडी वापरत होतो ना आतापर्यंत. घडी वापरत होतो. आणि हे स्क्रब आहे भांड्यांचं. काढते ते साईडला लावून ठेवते. ह्याचं महिन्याचे ग 120 रुपयाची. लावून ठेव ना भिंती बरोबर. नंतरच आता ते आपल्याला भांडी घासायचे आहेत ना, डबे बिब्बे. हे पण लावून ठेव विम साबण तिकडं. व्यवस्थित लाव सगळं आता ते. आणि हे घरचं सामान आहे, तर हे काय दाखवत नाही बसणार आहे आम्ही. दाखव की काय होतं त्याला. तिकडे ठेव, तिकडे बाउल जवळ. हां आता इकडं काढ पुढं. ती पिशवी ह्या साईडला घे इकडं. कोणती? ती पिशवी इकडं सारखं काढून ठेव तिथं सगळ्या वस्तू पटापटा. हो हे त्याच्यानंतर डाळी, मूग डाळ, तूर डाळ आणि मूग डाळ. डबल झाली मूग डाळ. ती पण घेतलीच आणि मी पण घेतली. मूग डाळ बरं. ठीक आहे. दीदीनं पॅकिंग करताना का नाही काढलं? काय माहिती, ते लक्षात नसेल आलं. हो तांदूळ, मसूर डाळ, हरभरा डाळ. तूर डाळ आहे की नाही मग? हां तूर डाळ आहे ना. हे पॅकेट उभी करणं आहे उदबत्तीचं त्याच्या भिंतीला. ठेव. शेंगदाणे राहिले का? शेंगदाणे आहे ना. रवा, शेंगदाणे, साखर आणि ज्वारी. कारण की ते तांदूळ आणि आपल्याला गहू घ्यायचा. तांदूळ घरी आहे. आटा आटा मागवायचा आणि तेलाचा डबा पण मागवायचा आता ऑनलाईन. हा आणि खोबरं राहिलं. बाकी काय सगळं खोबरं डिमार्ट मध्ये नाही चांगलं. खोबरं नाही आणलं. एवढं सगळं साहित्य आणलेलं आहे. पिशवी काढतो दिसत नाही. पिशवी काढ. टोटल झाली असेल तुम्ही 11 टाकून द्या कमेंट मध्ये. किती झाले असतील पैसे? चावी सापडत नव्हती. आणि अजून एक गोष्ट झाली की चावीच सापडली नाही. म्हणजे काय झालं, मी दीदीच्या हातात दिली होते माझी चावी गाडीची आणि दोन्ही फोन, मम्मीचा आणि माझा. तिचा फोन तिच्या हातामध्ये होता आणि चावी तिच्या गाडीची. तर सांग. हे चप्पल घ्यायला तरी यातली चप्पल आणि पाण्याची बाटली बाहेर आहे. दीदी घेऊन गेली कामावर तशीच. आणि चावी कुठे आहे गाडीची? चावीच सापडेना. बिल करायला गेलो तर मग दीदीच्या लक्षात आलं की चप्पलच्या इथं विसरले का. मग सगळीकडे शोधलं आम्ही. पॅकिंग करते त्या काउंटरवर ह्याच्यावर चावी काय सापडेना. मग शेवटी ती मॅडम म्हटली त्यांच्यातल्याच कोणीतरी नेऊन दिली होती काउंटरवर चावी. कोण आलं विचारायला तर नेमकं मग तुम्ही गेलात ना काउंटरवर आणि भेटली चावी. नाहीतर लय गोंधळ झाला असता ना. दोन गाड्या नेलेल्या पण मग एका गाडीची चावीच कुठं ठेवली लक्षात येईना. चप्पल बघताना का ती पायात घालून तेव्हा तिने ठेवलेली बाजूला. तर चला आपल्याला आता पुढं अजून आवरायचंय घर. साफसफाई घराची. भांडी घासून डबे घासून मग ठेवायचं आता ते डाळी. ते पण दाखवूया. तूर डाळ आलेली नाही का काय बघ बरं. तूर डाळ नाही ते डबल मूग डाळ चाली वाटतं. तूर डाळ आहे एक बघ ना. घेतली होतीस ना? ही तूर डाळ आहे का? अगं मम्मी मी तूर डाळ घेतली होती. ही काय तूर डाळ? मूग डाळ डबल. हे बघ ही मी घेतलेली आहे आणि ही तू घेतलेलीस. चालेल. पुढे पण व्हिडिओ दाखवतो भांडी वगैरे घासल्यानंतर कसं दिसतंय सगळं. तर हा मम्मीने मला क्लिप घेतला आज. तर बघूया आपण ट्राय करूया कसा दिसतोय मला.
मला जास्त करून असं केस roll तुझे करायची दाट सवय. झालेत ना बाळा. हो, रोल करायची सवय आहे ना, मग मी त्यासाठीच बघत होते की रोल केल्यानंतर छान वाटणार आहे. बसला की छान बस. कसं दिसतं? छान दिसतं ना? सुंदर. थांब इकडे फिर, तिकडे फिर ना, टीव्ही इकडे तोंड कर तुझं. छान दिसतं ना. हा. आता मी आता बाहेर जायचं असेल अगं पैंजण अडकला. तर असं आणि अगं इथं काय झालं गुत्तडा, पैंजण अडकलं. इथे असं लावल्यावर कसं दिसतंय? सुंदर दिसतंय की. आता हा फेस वॉश आहे. तर मी आता जसं क्लिप ट्राय करून बघितलं तसं मी फेस वॉशनी चेहरा साफ करते. म्हणजे ट्राय करून बघते फर्स्ट, बघूया कसं साफ होतोय. हे बघा, तर मला भाकरी करता येत नव्हती पहिली. तर मम्मीने मला माझ्या जबाबदारी टाकली की रोज जेवण तूच बनवायचं, म्हणून मी जेवण रोज बनवायचे. तर आता मला भाकरी कशी येते, मला एवढी काही खास भाकरी बनवता येत नाही, पण बघूया. इकडे त्या साईडला तवा पण ठेवते मी. हा तवा ठेवते. गॅसवर दाखवते तुम्हाला नंतर. या साईडला दिसतोय का गॅस? येस, दिसतोय. मोठ्या त्याऐवजी बारीक केला गॅस, कारण मला माहिती मला पीठ खूप वेळ लागला. हा मी हे बाजरीचंच आहे पीठ, काय म्हणतो ज्वारीचं, सॉरी. नेटचं काय झालं होतं प्रॉब्लेम? युट्यूबला सुद्धा तुझं पण असणार असं. हे किती भाकरी होणार त्याचा अंदाज नाही मला. तर आज चपाती काहीच नाही, 2 चपात्या. हां, कुणाचा? हो का? तर आता मी हे करणार आहे, जे सांगते मी की भाकरी काय एवढी. आज सगळं सर्वांना भाकरी आहे, म्हणजे आमच्या तिघांना पण भाकरी. आणि विरूला 4 चपात्या लागतात रोज. त्याचं चिकनचं सूप असतं रोज, आणि त्याच्यात 4 चपात्या लागतात त्याला. तर आज 2च शिल्लक आहे चपात्या. दुपारी आम्हाला खूप भूक लागलेली, तर आम्ही 2 चपात्या खाल्ल्या दुपारी. त्यामुळे हे त्याच्यामुळे विरूला पण 1 भाकरी आणि 2 चपात्या असं देणार आहे मी आज. आणि मम्मीची 1 भाकरी, माझी 1 आणि पप्पांच्या 2, अशा एकूण 5 भाकरी मला करायच्या आहेत. तर बहुतेक ह्याच्यात होऊन जाते. मला मम्मी सांगितलं जेवढं पीठ आपण जास्त मळू तेवढं ते भाकरी सांगते असं म्हणते मम्मी. थोडं थोडं मळायचं असतं, मी सगळं मळते तेव्हा थोडं मीठ मळते असं मी मळायचं असतं आपल्या हातात येईल तेवढं. पण मी काही वेळा उलटा पण काहीतरी करतेच. कोण कुठून बघतो व्हिडिओ नक्की कळवा. आणि आपल्या फॅशन लाईफ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, की आपले व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर ते लवकरात लवकर तुम्ही बघू शकता, तुमच्यापर्यंत व्हिडिओ येऊ शकतात. आणि असा काही विचार नव्हता मम्मीचा की लाईफचा कंटेंट करावा तयार, पण एक गोष्ट आहे यूट्यूबवर की आपल्याला आपली ओळख जर निर्माण करायची असेल तर आपण कंटेंट क्रिएटर असायलाच पाहिजे. त्याशिवाय आता हल्ली खूप शोज असे आहेत जिथे यूट्यूबच गेले तर थोडा जास्त इम्पॅक्ट पडतो, कारण की लोक आता सध्या स्क्रोलिंग करत असतात. नेटवर्कचा जमाना वाढला आहे, त्यामुळे स्क्रोलिंग जास्त सुरू आहे. मी काय करतो आता हे माझे गोळे किती परफेक्ट आहेत आणि काय, हा खूपच छोटी भाकरी होणार आहे. ही माझी भाकरी आहे, कारण की मी ठरवलंय की जास्त नाही खायचं. जास्त नाही खायचं म्हणजे लिमिटेड खायचं ठरवलं. आता मी बघा तुम्ही बरोबर करते का चुकीचं करते, तर मी आता मोठा गॅस करते. मला मम्मी म्हणते मी उलट फिरवते, हे सगळेजण असं फिरवतं बघ. नाही, बरोबर फिरवते मी. हे वर लावून टाकायचं. हे माझ्या आयडियात, हे मला मम्मीने सांगितलं. काही काही अनुभव असं म्हणतात आयुष्यात, काही काही अनुभव स्वतः केल्यानंतरच मिळतात. कितीही एक्सपिरियन्सवाल्या माणसाने आपल्याला सांगितलं तरी आपण जोपर्यंत ही गोष्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला रिअल एक्सपिरियन्स मिळत नाही. एका मिनिटात भाकरी झालेली आहे ही माझी, त्यामुळे तुम्ही मला वाटते तुम्हाला की मला मी खोटं बोलते, तर मला खरंच 1 वर्षापूर्वी भाकरी करता येत नव्हती. आपण जर कामामध्ये कन्सिस्टन्सी ठेवली आणि करण्याची इच्छा ठेवली तर आपल्याकडनं काहीही शक्य होतं, म्हणजे होतं. ही भाकरी मी टाकलेली आहे, दिसतंय व्हिडिओमध्ये. मी आमटी दाखवते. चटका बसला. डाळ आणि शेंग
सगळ्यांची फेवरेट आमटी. लाल जाळी बघा, तुम्हाला म्हणलं होतं ना मी माझी भाकरी फुगणार, तर ही भाकरी माझी फुगलेली आहे. एवढी खास नाही पण फुगलेली तर आहेच. मला त्या गोष्टीचा खूप आनंद आहे की मी माझ्याकडनं भाकरी फुगली जाती आहे आणि एवढी छान बनवू शकते भाकरी, याचा आनंद वाटतो मला. कारण की मला काही वर्षापूर्वी काहीच भाकरी बनवायला येत नव्हती, म्हणजे काहीच नाही. मी अर्धा तास पीठ मळत बसायचे, भाकरी मोडायची. पण आपण कन्सिस्टन्सी आणि प्रयत्न ठेवले तर अशा गोष्टी होऊ शकतात. त्यांनी आम्हाला सांगितलं जो वॉटर एक फाउंडेशन आहे, त्यांनी सांगितलं की तुमचं क्लायमेट आणि महाबळेश्वरचं क्लायमेट हे सगळे तत्व असते. 1000 एक रोपं दिसत करायला, तर ते आम्ही लावून पाहिजे आणि ती एकदम चांगल्या प्रकारे उगवली, त्यांची वाढ सुंदर. तर आज आम्ही आवरायला घेतलेलं आहे घर. तर हे सगळं आता, हे फक्त वरचा पट्टा राहिला आहे घासायचा. सकाळी 6:30 त्याच्यातच आहे पिठात आत. वरचा वरच असेल, मी बाहेर काढला होता. आणि हे सगळं हे खाली करून हे झालेलं आहे घासून. काल घासली थोडी ठेव लावली ती. आणि इकडे बघा, कट कर. साठी जी काही सामग्री लागणार आहे ती आणणार आहे. काही नाही झालं? रेसिपी बनवणार आहे. म्हणजे आपलं दाखवते खाताना थांबा आले. त्या साईडने अंधार पडतो. त्याचा विकतचं पीठ आणलं ना, मॅगी आणि केली. वा वा वा, छान मस्त छान. झाले आता, बाहेर कपडे पण टाकले तुम्ही सुकत. बघूया कशी झाली भाजीचा बघतो. एवढं फ्लफी कसे काय असतात ग हे डोसे काय विकतच्या पिठाचे? भाजीचा बघते घास. भाजी पण सुंदर झाली, पण हे बघ ना किती भारी आहे. स्पंजी.
तर हे बघा, तुम्हाला काल दाखवलं होतं की आवरायला काढलंय म्हणून. तर हे सगळं तर कालच झालं होतं हे सगळं, पण दाखवायचं राहून गेलं होतं म्हणून आता दाखवते. तर हे सगळं काल आवरून झालं. जसं की तुम्ही बघितलं किती पसारा होता आधी आणि आता किती साफ झालेलं आहे सगळं. आणि ह्याच्यात जास्त योगदान मम्मीचंच आहे. मम्मीनेच खूप जास्त काम केलं आहे. जास्त म्हणजे मम्मीनेच ऑलमोस्ट सगळं केलं. आम्ही फक्त नुसतं हात लावला तिला फक्त. नाही का पूजा करताना हात लावतात मागून सगळे तसं, पुढे माणूस सगळं करत असतो तसं. तर कसं वाटलं हे, अजून पण खूप वरचं पण मग हेचं दाखवते तुम्हाला मी उद्या शूटिंग करून. हे बघा एकदम चकाचक. इकडे विरूचा खाऊ आहे, विरूला खाऊ. इकडे आत्ती आलेली आहे, तर आत्तीने गाजराचा हलवा आणलेला तो गरम केलाय. दीदीने भाकरी बनवलेत. इकडे बटाटा आणि घेवड्याची आमटी केली आहे आणि हा पातेल्यामध्ये भात केलाय इंद्रायणी. आज मस्त जेवण आहे. तर आता तुम्ही म्हणत असाल की हे काय नवीन, तर आता हे आमचं वरचं घर आहे. वरचं घर म्हणजे सेकंड फ्लोअर आमचा वरचा. तर मम्मी वरचं घर आवरती आज. तिने ते सगळं वरचं घर म्हणजे इकडून आमची गॅलरी आहे ती पण दाखवते. तर वरचं घर का आवरायचं, हे का सारखं आम्हाला आवरायला लागतंय, तर ह्याच्यामुळे हा सगळ्या गोष्टी म्हणजे काही पण दिसलं त्याला वर असतो रिकामी असतो, आम्ही त्याला बांधून ठेवत नाही का, तर त्याला उगाचच नाही का नाराज होऊ नये म्हणून, तर त्याला रिकामी सोडलेला असतो. तर हा सगळ्या गोष्टी ओढून घेतो खाली आणि पसारा करतो, म्हणून सारखं आवरायला लागतंय. आणि आत्तासुद्धा मम्मीकडे इतकं लक्ष आहे त्याचं, मम्मी काय करते, मम्मीने तिकडे इकडे तिकडे काय फेकलंय, काय घेते मम्मी, आणि मला काय खेळायला मिळतंय असं करून. आणि त्याचं नुसतं तेच, आता त्याची तो ह्याच्यावर झोपतो ना किंवा मग तेवढंच हा शोधतोय. आत्तासुद्धा सगळं आसपास जाऊन शोधत बसलाय की मला काय भेटतंय आणि मी ते घेऊन चावत बसतोय, फोडू शकतोय, असं चाललेलं आहे. ते बघा आता त्याच्यात काय मिळतंय का, हे चाललेलं आहे त्याचं. एवढा हा शहाणा कुत्रा आहे वीरू, तरी त्याला झाडू नाही दिसलेला. विरो विरो सगळं तोडफोड, सगळी तोडफोड, सगळीकडे तोडफोड तोडफोड तोडफोड. काय करते मम्मा, विरू मम्मा काय करते, विरो विरो ए विरो, नुसतं मम्मीकडे लक्ष. आता ही मम्मी ना हे करते ना काय करते मम्मा, मम्मा काय करते, जिगल्या जिगल्या जिगल्या, जा जा बाय जा, मग जा कट्टी कट्टी मे हळू कट्टी कट्टी कट्टी. विरूसोबत कट्टी आहे मी खूप जास्त, आणि मी बोलणारच नाही विरूसोबत, कारण की विरू माझ्याशी खेळत नाही आहे. तो फक्त नुसतं चावाचावीचं बघतोय, काय मला प्लॅस्टिक मिळते, काय मला कुठं मला कागद मिळतं आणि काय मला कुठलं भांडं मिळते, आणि मी ते फोडून टाकतोय असं करून. किती निरागस चेहरा आहे. मम्मीकडं मम्मीच्या हातातून काय मिळतंय का हे चाललेलं आहे. काय रे सगळं 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 फोडाफोडी, सगळ्या फोडाफोडी. लागला खाजवायला. फोडाफोडी 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 फोडाफोडी. तुम्हाला मी गॅलरीतून पण दाखवते कसं दिसतंय पुणे. एक मिनिट. ही आमची गॅलरी आहे आणि आवरायचं चालू आहे, त्याच्यामुळे थोडासा पसारा आहे इथे. हे बघा, हे असं दिसतं सगळं पुणे, डोंगर आणि सगळं छान वातावरण आहे. जास्त करून आम्हाला वेळ मिळत नाही, टाईम मिळत नाही
थांबायला गॅलरीमध्ये आणि आनंद घ्यायला पण छान आहे. आणि इथे मी टोमॅटो असंच उगाचच लावला होता, पण टोमॅटो आलेला आहे, जास्वंद येतं, कोरफड, खूप दिवस गुलाब नाही आलेलं. इथे लिचीचं लावलेलं आहे, चिनी गुलाब. आता बघू येतं आहे का. पक्ष्यांचा थवा दिसला मला, चांगली गोष्ट घडली. तर अशा रीतीने सगळं घरातलं काम उरकून झालेलं आहे, सगळी आवरावर झालेली आहे आणि दिवाबत्ती पण करून झाली. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनेलला. धन्यवाद.